नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपले स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, पुढील 48 तासांचा हवामान अंदाज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण महाराष्ट्रातील सध्याची हवामान परिस्थिती आणि पुढील 24 ते 48 तासामध्ये कोणत्या कोणत्या भागामध्ये पाऊस, वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे, याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. सध्या भारताच्या उत्तरेकडील भागात एक मजबूत WD सक्रिय झालेला आहे. या WD मुळे उत्तर भारतापासून मध्य भारत आणि पुढे दक्षिण भारतापर्यंत एक ट्रफ लाईन पावसाळी पट्टा तयार झाला आहे. या ट्रफ लाईनचा परिणाम सध्या महाराष्ट्रात दिसून येत असून अनेक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण तयार झाले आहे. विजांचा कडकडाट वाढला आहे आणि काही भागामध्ये गारपीट सुद्धा नोंदवली गेली आहे. महाराष्ट्रात विशेषतः खालील भागामध्ये वातावरण अधिक सक्रिय आहे. घाटमाता परिसर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, सध्या पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव या भागामध्ये ढगांची दाटी, विजांचा लखलखाट आणि अधूनमधून पाऊस ही परिस्थिती स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या वातावरणात प्रचंड अस्थिरता असल्यामुळे विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होत आहे. काही ठिकाणी गारांचा वर्षाव देखील सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील काही भागात मोठ्या गारा पडल्या. नाशिक जिल्हा आणि अहिल्यानगरच्या काही भागात नुकसान झाल्याच्या बातम्या आहेत. पुढील 24 तासामध्ये महाराष्ट्रातील हवामान आणखीन सक्रिय होणार आहे. खालील भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे उत्तर भाग, सातारा, कोल्हापूर, नाशिक पूर्व भाग, धुळे, जळगाव तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर या भागामध्ये पावसासोबत गारपीट होऊ शकते. तर रात्रीच्या वेळेस पाऊस अधिक वाढू शकतो आणि काही भागामध्ये रात्री उशिरापर्यंत पावसाची पाळी राहू शकते. पुढील 48 तासात हा संपूर्ण हवामान पॅटर्न पूर्वेकडे सरकणार आहे. त्यामुळे मराठवाडा, दक्षिण विदर्भ या भागामध्ये पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. तर विशेष लक्ष द्या. नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट यांचा धोका कायम राहील. सध्या विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान 40-46च्या पुढे गेले आहे. यामुळे गरम हवा आणि थंड हवा एकत्र येते आणि त्यामुळे अचानक वादळी पाऊस तयार होतो. गारपीट, विजांचा कडकडाट आणि अचानक बदलणारे हवामान वेगवेगळ्या हवामान मॉडेलच्या अभ्यासात केला जातो. तर GFS मॉडेल आज जोरदार पाऊस दाखवतो, उद्या प्रभाव थोडा कमी दाखवतो. ICON मॉडेल सध्या महाराष्ट्रासाठी अधिक अचूक, विशेषतः मराठवाडा आणि दक्षिण भागात सक्रिय. पुढील 48 तासात पावसाचा अंदाज कायम ठेवतो. IFS मॉडेल थोडा कमी प्रभाव दाखवतो, त्यामुळे तो तुलनेने कमजोर वाटतो. शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा इशारा. शेतकरी बांधवांनो, सध्या परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, कारण अनेक पिके काढणीच्या अवस्थेत आहेत आणि या पावसामुळे मोठे नुकसान होऊ शकतं. तर खालील गोष्टी त्वरित करा. काढणीत आलेली पिके शक्य तितक्या लवकर काढून घ्या. पिके उघड्यावर ठेवू नका. धान्य झाकून ठेवा. फळबागांसाठी संरक्षण जाळी वापरा. विशेष काळजी. द्राक्ष, डाळिंब, गहू, हरभरा या पिकांना सर्वाधिक धोका आहे. पुढील 48 तास पाऊस, वादळी वारे, गारपीट ही तिन्ही गोष्टी एकत्र सक्रिय राहणार आहे. त्यामुळे हवामान अपडेट नियमित पहा. कोणताही निर्णय उशिरा घेऊ नका. महाराष्ट्रातील बहुतांश भागात अस्थिर हवामान, पावसाची शक्यता, गारपीट विशेष प्रभाव पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण विदर्भात राहील. जर तुम्हाला अशीच अचूक शेतीसाठी उपयुक्त माहिती हवी असेल तर संदीप कृषी सेवा केंद्र चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.